हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत लसूणी पालकची रेसिपी। अशा पद्धतीने तुम्ही जर ही भाजी केली तर ज्यांना ही भाजी नाही आवडत ते सुद्धा खूप आवडीने खातील। तुम्ही पाहू शकता ही भाजी किती टेम्पटिंग झालेली आहे ते। आता यासाठी मी इथे पाव किलो पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून घेणार आहे। यामध्ये मी कवळ्या देठांचा पण वापर केलेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी पालक एकदम बारीक कट करून घेतलेला आहे। त्याचसोबत इथे मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या मोठ्या साईजच्या होत्या त्या पण एकदम अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत। आता गॅसवरती मी मंद आचेवर पॅन ठेवलेला आहे। हा व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेणार आहोत। तेलाऐवजी तुम्ही इथे बटरचा पण वापर करू शकता। इथे मी आता तेल टाकून घेत आहे पॅनमध्ये। हे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला व आपण जो लसूण कट करून घेतला होता तो छोटे छोटे लसणाचे काप टाकून घेतलेले आहेत व चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित तळल्यानंतर यामध्ये आपण जो पालक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून छान असा 4 ते 5 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। हा लसूण आता व्यवस्थित तळला आहे। यामध्ये आपण आता पालक टाकून घेत आहोत। आता हा पालक आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत हा पालक असा एकदम मऊ होत नाही तोपर्यंत हा पालक परतून घ्यायचा आहे। याला किमानतः 4 ते 5 मिनिट लागतात। 4 ते 5 मिनिटानंतर हा पालक एकदम असा मऊ होतो तेव्हा हा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। आता हा पालक मस्त असा मऊ झालेला आहे। हा इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे व तेल गरम होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे व डाळव्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे मी व्यवस्थित भाजून त्यावरची साल काढून घेतलेली आहे व 1.5 चमचा डाळवं टाकलेले आहेत। इथे डाळवे नसतील तर तुम्ही बेसनचा पण वापर करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्सरच्या साहाय्याने आपण बारीक करून घेणार आहोत। इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे व आपलं तेल पण गरम झालेलं आहे। त्या तेलामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून ती तळून घेतलेली आहे व त्यामध्ये आणखी आपण 4 ते 5 लसूण छान बारीक पीसेसमध्ये कट करून ते टाकलेले आहेत। 2 लाल मिरच्यांचे काप व 2 टोमॅटो बारीक कट करून टाकलेले आहेत व हे आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। पूर्ण टोमॅटो असे छान मऊ होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे व 1 चमचा बॅडगी तिखट टाकलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पेस्ट टाकून घेणार आहोत। ही पेस्ट व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे व आपल्याला हे असंच छान असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्याचं तेल पूर्णतः सुटेल व व्यवस्थित तेल असं सुटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पालक ॲड करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आता छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। हे व्यवस्थित असंच आपल्याला ढवळत राहायचं आहे। आता इथे तेल छान असं सुटलेलं आहे। यामध्ये आपल्याला आता जो आपण पालक परतून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे। इथे मी 2 चमचे धनेपूड टाकलेली आहे। ही पण आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून ती पण यामध्ये टाकून घ्यायची आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व 1 चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे। तसेच तुमच्याकडे जर किचन किंग मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसाल्याचा पण वापर यामध्ये करू शकता व हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे व पाणी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट शिजल्यानंतर यामध्ये आपण आता पालक टाकून घेतलेला आहे। हा पालक ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व 2 ते 3 मिनिट ह्याला परत शिजू द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट शिजल्यानंतर याला छान तेल सुटतं। छान तेल सुटेपर्यंत आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता ही भाजी किती सुंदर दिसत आहे ते। ही जेवढी सुंदर दिसते तेवढीच ही भाजी खूप टेस्टी पण लागते।
तुम्ही ही भाजी भातासोबत पण छान सर्व करू शकता किंवा तंदुरी रोटी किंवा भाकरी किंवा चपातीसोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते. फायनली यामध्ये मी थोडंसं कसुरी मेथी ॲड केलेली आहे व आता ही भाजी तुम्ही पाहू शकता, छान तेल सुटलेलं आहे. कसली छान भाजी अशी ही दिसत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, ही लसुणी पालक कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा व अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू लगेच कळतील. थँक्यू.